हा व्हिडिओ त्यांच्यासाठी जे घरचे मुखिया आहेत. मुखिया म्हणजे काय? घरचा करता करिता माणूस. एक काळ असा असतो सुरुवातीचा, लग्न झाल्यानंतरचा, की त्या माणसाचा दबदबा आपल्या बायकोवर असतो, आपल्या मुलांवर असतो. घरचा मसीहा असतो तो. त्यामुळे त्याची मर्यादा सगळे ठेवत असतात. पण हळूहळू काय होतं माहिती का? काही मसीहा जे असतात ना, त्याचा गैरफायदा उचलतात. ते हुकुमशहा बनतात आणि सत्ता गाजवायला लागतात. आपल्या बायको मुलांकडे लक्ष न देता फक्त त्यांच्यावर आपली हुकुमशाही गाजवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे मी सांगेल तसंच यांनी वागायला पाहिजे, मी तसंच सांगेल तसंच बोलायला पाहिजे आणि मी कसाही वागलो तरी चालेल. तो मात्र बेधुंद बेपर्वा वागतो आणि फक्त बायकोकडून मुलांकडून चांगले वागायची अपेक्षा ठेवतो. पण जर बायको आणि मुलांचे चांगले संस्कार असतील आणि ते काही काळापर्यंत मर्यादा ठेवत असतात, चांगले वागत असतात, पण त्यांची सहनशीलता संपली ना, मग घरातले हे मुखियापेक्षा लहान असणारे सुद्धा एक दिवस त्यांच्यावरच उलटून पण पडतात. आणि जशी वागणूक त्याने आपल्या परिवाराला दिलेली असते, मुलांना दिलेली असते, एक दिवस तीच वागणूक परतफेड म्हणून मुखियाच्या पदरात पडत असते. आणि मग तो विचार करतो की आपलं अस्तित्व संपलं. कसं काय संपलं? आता का माझ्या हद्दीत हे राहत नाही? आता का मी सांगेल तसं वागत नाही? पण याला काही अंशी मुखियाचा स्वभाव जबाबदार असतो. त्याचा मीपणा, त्याचा अहंकारपणा, त्याचा हुकुमशाहीपणा, त्याचा बेपर्वापणा, बेअक्कलपणा, ह्या सगळ्या गोष्टींनी मिळून घरातली माणसं त्याच्यापासून दूर होत जातात, तुटत जातात. आणि मग त्याच्या पदरात येतो तो परकेपणा. हक्काचा तो माणूस असल्यावर सुद्धा त्याला हक्काच्याच माणसाकडून परकेपणा मिळतो आणि मग त्याला पूर्ण जग त्यावेळेला हरल्यासारखं वाटतं. त्यामुळे तुमच्या पदाचा गैरवापर नका करू. कारण तुम्हाला पद मिळतं ते सांभाळण्यासाठी, हुकूम गाजवण्यासाठी नाही. मग तो करता करिता बाप का असेना.